म्हटलेलं आहे की आता राज्याचे संकटमोचक कुठे शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे, आमदार कोंढ्यामध्येच फक्त ते संकटमोचक आहेत का, असं वक्तव्य त्यांनी केलं. संजय राऊतबद्दल मी काय बोलायचं आता, कुठे म्हणजे काय, ते राज्यातच आहेत, तुम्ही बघतायत रोज. नाशिक जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना भेटतोय, बोलतोय. संजय राऊतांना माझ्याबद्दल काय एवढा पुळकाला मला कळत नाही. सरकारसाठी ते संकटमोचक असल्याचं चित्र दिसतं आहे असं संजय राऊत म्हटले. सरकारसाठी म्हणजे सरकार पक्क करण्यासाठी आमदारांना जवळ करतायत. जिल्ह्यातील काही मंत्री असतील, आमदार असतील, आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यासाठी गिरीश महाजनांच्या संपर्कात आहेत. मला वाटतं संजय राऊतांनी त्यांच्या पक्षातले आमदार, खासदार कोण असतील त्याला सांभाळून ठेवावं. नगरसेवक आहेत काही आता महापालिकेमध्ये थोडेफार वोटावर मोडण्यासारखे, त्यांना सांभाळून ठेवा ना. तुम्ही संकटमोचक काय करतायत, सरकारला काय वाचवतायत, सरकार कसं वाढवतायत, त्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष सांभाळून ठेवा. आमच्याकडे तर खूप आहेत, 75% लोक तर आमच्याकडेच आहेत. आमदारी तेवढेच आहेत, महापालिका तेवढ्या आहेत, नगरपालिका तेवढ्या आहेत, येणाऱ्या झेडपीसुद्धा आहेत, त्यात तेच होणार आहे. मला असं वाटतं की आता आपण झेडपी आपल्या कशा येतील, आपले आमदार आपल्याजवळ कसे राहतील, खासदार कसे टिकून राहतील, विशेष करून याकडे त्यांनी लक्ष द्यावं. मानपूर प्रकरणावरून एकनाथ खडसे यांनी तुमच्यावर निशाणा साधलाय. ते म्हटले आहे की शुगर आयलंटेड साखर कारखान्याचे गिरीश महाजन संचालक होते. शपथपत्रामध्ये त्यांनी ही माहिती लपवली नाही, ती त्यांची आमदारकी रद्द झाली असती कोणी जर तक्रार केली असती तर. मग करा ना म्हणा तुम्ही, खडसेंनी तक्रार करावी माझी. मी कुठे डायरेक्टर आहे, कुठे लपवलेलं आहे, कुठले पैसे लपवलेले काय, त्यांनी माझी तक्रार करावी. तुम्ही आता दररोज प्रत्येक आठवड्याला तुमची SIT होते, तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, ते बघा. लोकांच्या जमिनी खाऊन चाललेत, महारवताच्या जमिनी खाऊन चाललेत, हायवेमध्ये जमिनी लगेच विकत घेतात कार्यकर्त्याच्या जमिनी, तिथे झाडं लावतायत, त्यात पैसे मागतायत. भोसरीच्या जमिनीमध्ये तर तुमचं काय चाललं आहे तुम्हाला माहिती आहे. 7-8 गुन्ह्यामध्ये ते अडकलेले आहेत. रॉयल्टी 136 कोटी रुपये तुम्हाला दंड झालेला आहे रॉयल्टी चोरीमध्ये. आपण आपलं बघा ना. माझ्याविषयी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही तक्रार करा निवडणूक आयोगाकडे. कोणी तक्रार करू नये या भीतीपोटी तुम्ही त्या जमिनी परत केल्या असं म्हटलेलं आहे. मी जमिनी परत करून 8 वर्ष झाले. तुम्हाला माहिती आहे म्हणा खडसे साहेब. मला जसं कळालं की ती जमीन महारवतनाची आहे, मी बिचारा त्या लोकांना जमीन परत दिली आणि त्यांच्याकडून खरेदीचा 1 रुपयासुद्धा परत घेतला नाही. जे घेतले ते त्यांना परत देऊन टाकले. तुमची दानत कुठे आहे? जी जमीन माझ्या नावावर घेतलेली होती त्यावेळेला शुगर कारखान्याच्या नावाने मी डायरेक्टर होतो, बरोबर आहे, तुम्ही चेअरमन होतात, पण त्यावेळेला मी जी जमीन घेतली ती जमीन आपल्या कन्याच्या नावावर घेतलेली आहे. मग तुम्ही का परत देत नाही? मी 8 वर्षापूर्वीच दिली. अजून काही कमी जास्त असेल, 1-2 वर्ष 10 असेल किंवा 6 असतील, पण मी त्यावेळेलाच परत दिली. मला जसं कळालं की ही जमीन महारवतनाची याची परवानगी घेतलेली नाही, मी तात्काळ ती जमीन त्यांना बोलावून त्यांना ती परत दिली. बोदवडला नेऊन ती खरेदी करून दिली. त्यांच्याकडून 1 रुपयासुद्धा मी त्या खरेदीचा घेतलेला नाही. राजकीय षडयंत्राने ही सर्व कारवाई. तुम्हाला वाटत नाही का थोडीशी आपली काय आपण काय करतोय काय नाही? ती बिचारी म्हातारी बाई 80 वर्षाची तुमच्या घरी येऊन तिथे धरणं धरून बसलेली आहेत. ती अंगावर राखेल घेते, ती वारंवार त्या ठिकाणी तुमच्या ऑफिसमध्ये, कलेक्टरच्या ऑफिसमध्ये फेऱ्या मारते. तुमच्या नावाने एवढ्या पेपरला बातम्या आहेत, टीव्हीवर बातम्या आहेत, पण आपल्या थोडीफार जनमानाची आहे का? काहीच नाही आहे. आपण ती जमीनच धरून बसलेला आहात. द्या ना त्या गरीब बाईला परत जमीन. तुम्ही जर कारखानाच काढला नाही तर जमिनी परत द्यायला पाहिजे लोकांच्या. यांनी त्या भागातल्या सगळ्या गरीब लोकांना भूलताफा मारून त्यावेळेला त्या जमिनी घेतल्या. तुमच्या मुलांना नोकरी लावतो, तुम्हाला असं करतो, तुम्हाला तसं अशी प्रलोभनं दाखवली. कारखाना झालाच नाही. मी डायरेक्टर आहे, माझं म्हणणं आहे की त्या सगळ्या जमिनी त्या लोकांना परत द्या. तुमचं काय तिथे त्या परत द्यायला पाहिजे त्या लोकांना. ते गरीब लोक आहेत सगळे. शिवसेना शिंदे गटाचे जे आमदार आहेत, मग ते एरंडोलचे असतील, पारोळ्याचे असतील, मुक्ताईनगरचे असतील, हे सगळे भाजपचे म्हणजे गिरीश महाजन यांच्या संपर्कात आहेत आणि तिकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. संपर्कात आम्ही रोजच असतो. मी कुठे म्हणतो की संपर्कात नाही म्हणून. आम्ही रोजच एकमेकाशी बोलतो, अडीअडचणी समजून घेतो. मी मंत्री आहे जिल्ह्याचा, भाजपमध्ये दिसतील काय आहे ना. काही काळानंतर तुम्हाला असं का वाटतं? तुम्ही तुमच्या, आम्ही तर कोणी कोणाला आम्ही कडून घेणार नाही, पण तुमचे लोक तुम्ही सांभाळून ठेवा. जे मूठभर अगदी बोटावर मोडणे एवढे आमदार आहेत ते सांभाळून ठेवा. पुढे खासदार आहेत ते कुठे चाललेत आज ते जरा तपासून बघा. ना. आपण आपलं झाकून ठेवतो आणि दुसऱ्याचं वाकून बघताय. हो, काही आहे का राष्ट्रवादी आणि सेनेचे आमदार येणार असं काही संजय राऊत म्हणतायत? 25-25 आमदार दोघांकडचे भाजपामध्ये प्रवेश. मी सांगतो की आम्ही तर कोणी एकमेकाचे आमदार खासदार घेणार नाही, पण तुम्ही तुमचे आमदार खासदार सांभाळून ठेवा. संजय राऊत, तुमच्या या अशा बडबडीमुळे, वाजपाड बडबडीमुळे तुमच्याकडे कोणी राहायला तयार नाही. त्या सगळ्या बिचारा ठाकरे सेनेचं जे सगळं उद्धवजीच्या सेनेचं 12 वाजवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. कोण राहिलं तुमच्याकडे? आता जे ते पण लाईनीमध्येच आहेत, वाटच बघतायत. तुम्ही आमचं इकडून कोण येतं आहे, दादा गटाकडून
शिंदे साहेबांकडून. त्यापेक्षा तुम्ही तुमचे लोक सांभाळून ठेवा, जी थोडीफार इज्जत राहिलेली आहे ती सांभाळून ठेवा ना. महापालिकेमध्ये तुमचे कॉर्पोरेटर आहेत थोडे ते सांभाळून ठेवा. आणि आता ते तुमच्याकडे राहण्याच्या मनस्थितीत नाही. तुमच्या सगळ्या बाष्पळ बडबडीला ते कंटाळलेले आहेत. अंजली दमानी यांनी गौप्यस्फोट केला आहे की एकनाथ शिंदेचे 17 मिनिटं 21 कॉल झालेले आहेत. अंजली दमानी यांनी गौप्यस्फोट केला अशोक खरातांना, एकनाथ शिंदे अशोक यांचे देखील कॉल झालेले आहेत. कुठे? अशोक खरातांना. नाही, मला त्याबद्दल काही माहिती नाही. मला काही त्या बाबतीत माहिती नाही. मला वाटतं काय असेल ती चौकशी सुरू आहे की होईल, त्यानंतर काय सत्य बाहेर येईल. आणि फोन असले म्हणजे काय एकदम गुन्हेगार आहे असं कुठे होतं? काही फोन आले, फोनवर बोलले म्हणजे काही गुन्हेगार आहे मी असं समजत नाही. पण त्यानंतर हे जर अंजलीताई म्हणतायत त्या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे, समजेल काय नसेल ते. रुपाली चाकणकरांचे देखील 177 कॉल झाले असल्याचा गौप्यस्फोट केला त्यांनी. अहो, तर डायरेक्टरच आहे तिथे, आणि त्यांच्या बहिणी त्यांच्या कंपनीत डायरेक्टर आहे. ते सर्वश्रुत आहे मला असं वाटतं. ते कागदोपत्रीच आहे, त्यामुळे फोन असतीलही ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.